नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत शिवसेनेचे वाघीण डॉक्टर शोभाताई बेंजरगे आहेत। मुलुक मैदानी तोफ आणि हाडाची शिवसैनिक असा त्यांचा लातूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नावलौकिक आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। डॉक्टर बेंजरगे यांना देखील निलंगा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे वेध लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर आज आपण ताईशी संवाद साधणार। ताई, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र सर। ते आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे, या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार अशा प्रकारची जोरदार चर्चा निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। तर या चर्चेकडे आपण कसे पाहता, काय सांगाल? मी याच्याकडे खरं तर सकारात्मकतेने बघते आणि ही विधानसभा शिवसेना लढवेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जागा निश्चितपणे सोडून घेतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं सर। आघाडीचे जे काही जागा वाटप आहे, आघाडीच्या जागा वाटपामध्ये आपला जो काही निलंगा विधानसभा मतदारसंघ आहे हा काँग्रेसकडे आहे। मग आता हा मतदारसंघ नेमकं शिवसेनेला सुटेल असा आपण दावा करता म्हणा, किंवा आपल्याला असं का वाटतं, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? कारण असे सर, निलंगा विधानसभा जरी काँग्रेस लढवत होती, 2 वेळा इथले आमदार म्हणजे जे उमेदवार होते विधानसभेचे ते 2 वेळा पराभूत झालेले आहेत आणि यावेळेस ती जागा शिवसेना महाविकास आघाडी जेव्हा झाली आहे, तर महाविकास आघाडीतून आपल्या जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा आहेत। 6 विधानसभापैकी मला असं वाटतं लातूर शहर आणि लातूर ग्रामीण काँग्रेस लढवेल आणि राजूर, अहमदपूर आणि उदगीर हे शरद पवार गटाचे उमेदवार म्हणजे तिथले विधानसभेचे उमेदवार लढवतील। आणि मला असं वाटतं की औसा विधानसभा आणि निलंगा विधानसभा ही शिवसेना निश्चितपणे लढवेल। शिवसेनेच्या वर्तुळामध्ये आपण एक हाडाची शिवसैनिक आणि त्याचबरोबर मुलुक मैदानी तोफ म्हणून ओळखता। तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे जे काही शिवसेना जो काही पक्ष आहे, या पक्षाकडे आपण कधी आणि कसे आकर्षित झाला? सर, तसं बघितलं तर मी अगदी लहान वयामध्ये शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार ऐकले। प्रसंग असा होता की माझ्या मोठ्या भावानी ITI मध्ये तो प्राध्यापक होता आणि त्यांनी मला परभणीला बाळासाहेबांचं पहिलं भाषण ऐकायला घेऊन गेला होता सोबत। तेव्हा बाळासाहेब असं, मला पूर्ण भाषण काही आठवत नाही, मला काही राजकारणही कळत नव्हतं किंवा माझ्या फॅमिलीला राजकीय वारसा पण नाही, परंतु जेव्हा मी ते भाषण ऐकलं बाळासाहेब असं म्हणाले होते की तुम्हाला महिलांचं स्वतःचं संरक्षण स्वतःला करावं लागेल, तुम्हाला वाचवायला कोणीही कलियुगामध्ये श्रीकृष्ण येणार नाही, त्यामुळे प्रत्येक मुलींनी स्वतः कराटे केले पाहिजे, स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे आणि तुम्ही फेअर अँड लवली आणि पावडर लावण्यापेक्षा पर्समध्ये मिरची पूड आणि चाकू ठेवायला शिका। आणि मी तेव्हापासून टिल नाऊ, मला वाटतं 4-5 वर्ष झाले की आता मी ते चाकू वगैरे वापरत नाही, पण तेव्हापासून मला ते इतकं भावलं होतं, मला आता असं वाटतं की रिव्हॉल्वर वापरली पाहिजे, कारण चाकू कालबाह्य झाला म्हणून मी आता वापरत नाही सर। पण तेव्हा मी आकर्षित झाली बाळासाहेबांच्या विचाराने आणि मी कराटे केले, मी कराटेही ब्लॅक बेल्ट आहे आणि मी त्याच्यानंतर चाकू आणि मिरची पूड आताही ठेवते, पण चाकू वापरणं बंद केलं सर आता। आगामी विधानसभेमध्ये समजा हा जो काही मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला, यस सर, तर उमेदवारी तुम्हालाच मिळेल असं तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये काय कारण? सर, मला असं नाही वाटत, मला असं वाटतं की इथं शिवसेनेनेच ती उमेदवारी लढवली पाहिजे, या मतदारसंघावरती भगवा फडकला पाहिजे, हे माझं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायची माझी इच्छा आहे। पक्षाने जर मला सोडून लिंबन महाराजांना जरी, रेशमेंना जरी उमेदवारी दिली तर मी त्याच ताकदीने त्याच तडफेने काम करेल। आपली जशी चर्चा आहे त्याचबरोबर निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून लिंबन महाराज रेशमे यांची देखील मोठी चर्चा आहे, तर त्या चर्चेकडे कसे पाहता आपण? मी अतिशय सकारात्मकतेने बघते, कारण स्पर्धा असली पाहिजे, स्पर्धा असल्याशिवाय माझ्यामध्ये किती गट्स आहेत हे पण कळणार नाही आणि एक स्पर्धा जी असली ती सकारात्मक असली पाहिजे आणि त्या स्पर्धेमध्ये लिंबन महाराज रेशमे सारखे मला गुरुवर्य असल्यासारखे व्यक्तिमत्व आहे, त्यांना उमेदवारी मिळाली तरी मला खूप आनंद होईल, वाईट वाटायचं कारण नाहीच आहे सर। तरी जर समजा शिवसेनेची उमेदवारी तुम्हालाच मिळाली, यस सर, तर या मतदारसंघातील जनतेने तुम्हाला नेमकं का म्हणून निवडून द्यायचं? सर, मी एवढ्या वर्षापासून संघर्ष करते, मला असं वाटतं मतदारसंघात खूप मोठे प्रश्न आहेत, आणखीन पानंद रस्ते झालेले नाहीत, आणखीन रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत, कारण इथं लोकांनी म्हणजे इथले जे विद्यमान आमदार आहेत ते खूप वर्षापासून फक्त टक्केवारीच्या गोष्टी करताना मी ऐकते, कार्यकर्त्यांचं शोषण करतानाच ऐकते, त्यांना कुठल्याही गोष्टीवर विकास करायचा नाही। इथली जनता जेवढी अशिक्षित राहील तेवढी चांगली। आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा शिरूर अनंतपाळ तालुक्याचा मी दौरा केला, प्रत्येक गावामध्ये मी भेटी दिल्या, तर मला वांजरखेडमध्ये असं लक्षात आलं
की तिथल्या लोकांनी जवळपास 50 युवक मला तिथं भेटले. ते म्हणाले, ताई तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या हाताला काम मिळेल का? आमचा प्रश्न आहे की आम्हाला कामं नाही आहेत. इथल्या विद्यमान आमदारांनी कारखाना चालू करणार म्हणून जे शोषण केलं, पण लोकांना कामं नाही दिले सर. प्रचंड. खरं तर मी असं म्हणेल, जगामध्ये जेवढे युवक नाहीत तेवढे माझ्या देशामध्ये आहेत. हे खरं तर आमचं बलस्थान असायला हवं. परंतु आमचे युवक वैफल्यग्रस्त अवस्थेकडे वळतायत, नशाग्रस्त होतात. हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्यावरती मी जर आमदार झाली, मला संधी मिळाली किंवा या विधानसभेची, तर मी नक्कीच युवकांसाठी, इथले शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे सर. इतके प्रश्न आहे, पाणी नाही, आणखीन ही महिला माता भगिनी पाणी कुठून कुठून डोक्यावरती घागरी येऊन येतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, खरं तर स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्याला ज्या पद्धतीनं आपण घ्यायला पाहिजे होतं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे होते तशा पद्धतीने सुटले असे मला वाटत नाही. त्यामुळे मला जेवढे प्रश्न आहेत, लोक सांगतायत किंवा मला मी बघते, ते प्रश्न कशा पद्धतीने हाताळायचं ते मी विचार करते. आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालात, तर डॉक्टर शोभाताई बेंजरगे यांचं एक काय वेगळेपण असेल आमदार म्हणून? माझं वेगळेपण असं असेल सर की सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, आता मी तुम्हाला बोलली की पाणंद रस्ते नाही आहेत, शेतकऱ्यांचे इतके मोठे प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना आणखीनही म्हणजे माल घेऊन जाताना खूप त्रास होतो. त्याच्यानंतर रस्ते, कुठलेही जे रस्ते आहेत ते चांगल्या क्वालिटीचे रस्ते नाहीत, पाणी पुरवठा नाही. आमच्याकडे आता मी शिरूर अनंतपाळमध्ये बघितलं तर आरोग्य ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं, पण ते ग्रामीण रुग्णालयामध्ये आणखीन सुरूच झालेलं नाही. ग्रामीण रुग्णालय ज्या क्षमतेने व्हायला पाहिजे, तिथली PSC हलवली गेली येरोळमध्ये, तिथं PSC नाही. असे असंख्य प्रश्न आहेत सर. इथं तुमचं ग्रामीण रुग्णालय आहे, पण तिथंही व्यवस्था होत नाही, रुग्णांची हेळसांड होते. असे अनेक आरोग्याचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील, ते सगळे कसे थांबवता येतील ते मी प्रयत्न करेल. आत्ताच आपण सांगितलं की निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक अशा प्रकारचे प्रश्न आहेत. समजा आपण आमदार झालात तर कोणत्या प्रश्नाला आपण प्राधान्य देणार? मी सगळ्यात पहिले महिलांवरती जे अन्याय होत आहेत आणि अन्याय होत असताना त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, प्रकर्षाने महिलांवरती अन्याय, आणि महिला जे दुरून पाणी घेऊन येतात ना सर डोक्यावरती, आताही वाईट परिस्थितीमध्ये महिला जगतात. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले महिलांचा मुद्दा उचलेल, नंतर युवकांचा जो मुद्दा आहे त्यांचे प्रश्न मी हाताळेल सर सगळ्यात पहिले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समजा शिवसेनेकडून तुम्हाला तिकीट मिळालं तर तुमच्या विरोधामध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, जे भारतीय जनता पार्टीमध्ये एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात, तर त्यांच्याबरोबर तुमचा सामना होईल. तर हा जो काही सामना आहे याकडे आपण कसे पाहता? सर मला सामनाच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की या आमदारांनी इथल्या सर्वसामान्य लोकांचं तर शोषण केलंच आहे. आमच्याकडे एक कारखाना, ऊसाचा कारखाना काढणार आहे म्हणून 60 एकर जमीन घेतली. ती जमीन घेताना लोकांना सांगितलं तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ, पण त्यांनी नोकऱ्या तर दिल्याच नाही सर. तिथं दारूचा कारखाना सुरू झाला आणि अक्षरशः तिथली दुर्गंध आजूबाजूच्या गावामध्ये पसरली आहे. मी टिपराळमध्ये गेली होती, लोक त्या वासांनी इतके त्रासून गेलेत की विचारू नका. आता तुम्ही निलंग्यामध्ये जरी बघितलं तर त्यांनी, आता मला मधात तो अंबादास जाधव भेटले, त्यांनी त्यांचं शोषण कसं केलं याची एक खूप मोठी हिस्ट्री सांगितली. हनी ट्रॅप आहे. इथला जो विद्यमान आमदार आहे मला अगदी क्रिमिनल माइंडचा आमदार वाटतो. मला त्यांच्या विरोधात लढणं खूप अवघड आहे असं मला बिलकुल वाटत नाही. आणि मी जर संभाजी निलंगेकरांशी जर माझा सामना झाला तर जनताच मला निवडून देईल, ती निवडणूक जनताच हातात घेईल असं मला वाटतं सर. विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण विकासाचा मोठा निधी आणून मतदारसंघाचा कायापालट केला असं म्हणतात. तुम्ही तर म्हणतात त्यांनी काहीच काम केले नाही. आता नेमका काही कायापालट केलेला नाही सर. तुम्ही बघा ना, कुठले जे मेन रस्ते पण जे आहेत ते पण रस्ते किती दिवस त्या रस्त्याची अडवणूक झाली. अहो एवढंच नाही, शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये जर बघितलं तर आमच्या तालुक्याचीच तहान भागत नाही सर नळेगावच्या पाण्याने, आणखीन आलं पण नाही ते पाणी. पण हेच आमदार फक्त टक्केवारीसाठी तिथलं पाणी लातूरला घेऊन चालले होते. आम्ही खूप मोठं जनांदोलन उभं केलं म्हणून ते पाणी पुरवठा जो लातूरला जाणार होता तो थांबलेला आहे सर. म्हणजे फक्त टक्केवारीसाठी हे आमदार काम करतात, बाकी कुठलाही विकास निधी आणून सर्वसामान्याचं किंवा मतदारसंघाचं भलं करावं असं त्यांचा उद्देश मला दिसत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतचा एखादा अविस्मरणीय किस्सा तुम्ही आम्हाला सांगाल काय? हा सर,
मी अमरावतीच्या शिबिराला गेली होती. जस्ट डॉक्टर होऊन मी गावाकडे आली होती. माझी आई पण सोबत आली होती त्या शिबिराला. आणि त्या शिबिरामध्ये जात असताना मी नेहमीप्रमाणे तो चाकू पायाला ठेवलेला होता आणि पोलिसनी चेक करताना तो आवाज आला आणि त्यांनी पकडलं मला आणि हाताला बाजूला केलं. मी बाळासाहेब तिथून जात होते, म्हटलं साहेब मला पकडलाय, माझा चाकू काढून घेतात. अरे ते चाकू काढून घ्या, त्या पोरीला पाठवून द्या हे म्हणाले. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतची एखादी अविस्मरणीय घटना? हा सर, उद्धव साहेब आणि मी ना, मला खरं तर बाळासाहेबांना उद्घाटनाला माझ्या भावाच्या हॉस्पिटलच्या संभाजीनगरला घेऊन जायचं होतं. पण बाळासाहेबांच्या प्रकृती असं असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते आणि म्हणून मी उद्धवजींना म्हटलं, साहेब सिंहाचा छावा तरी माझ्या भावाच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला यायला पाहिजे. तेव्हा त्यांनी मला म्हणजे ते ताई ताई म्हणून फोन ठेवला, पण त्याच्यानंतर पूर्ण चौकशी केली, तिथलं कम्प्लिशन आहे का नाही ते बघितलं आणि त्याच्यानंतर उद्धव साहेब माझ्या भावाच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले. ते माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट होती. तुमच्या आवडीचा राजकीय नेता कोण? बाळासाहेब ठाकरे. या मुलाखतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार डॉक्टर शोभाताई बेंजरगे निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना म्हणा किंवा जनतेला म्हणा नेमकं काय आव्हान करणार? मी मतदाराला असे सांगेल की जो संघर्ष करणार आहे, जो सर्वसामान्यांसाठी झटणार आहे आणि जो सकारात्मक विचार करतो आणि जो एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नाही, जो सर्वसामान्यांसाठी काम करेल असं वाटतं, जो निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि प्रामाणिक काम करू शकेल असं वाटतं, अशा उमेदवाराला आपण मतदान करावं असं मी आव्हान करेन. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप अत्यंत आभारी आहे सर. भावी जी काही राजकीय वाटचाल आहे, या राजकीय वाटचालीस आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद.